केंद्रीय मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या कार्यालयात आलेल्या धमकीचा फोन, ज्यात अशी धमकी दिली गेली होती की 100 कोटी रुपये द्या नाहीतर बॉम्बस्फोट करून ठार मारू। आता ही धमकी देणारा माणूस दुसरा तिसरा कोण नसून बेळगावच्या जेलमध्ये बंद असलेला गुन्हेगार जयेश पुजारी उर्फ जयेश कांथाय। प्रकरण जुनं असलं तरी आता न्यायालयात त्या गुन्हेगार जयेश पुजारीच्या गर्लफ्रेंडने दिलेल्या साक्षीने या धमकी प्रकरणाला आणखीनच धक्कादायक वळण प्राप्त झालंय। सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश पालवे यांनी नागपूर सत्र न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण फक्त साध्या खंडणीचं नसून आता त्या गुन्हेगाराचे जिहादी आणि दहशतवादी कनेक्शन समोर आले। आता मुळामध्ये हे नेमकं प्रकरण काय आहे, जयेश पुजारी नेमका कोण आहे आणि त्याचे जिहादी कनेक्शन्स काय आहेत, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। चला तर विषयाला लगेचच सुरुवात करूयात। प्रकरण नेमकं काय आहे सविस्तर जाणून घेऊयात। मार्च 2023 मध्ये नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या जनसंपर्क कार्यालयात दोनदा धमकीचे फोन आलेले। मुख्य आरोपी जयेश पुजारीने बेळगाव कारागृहातून फोन करून 100 कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि पैसे न दिल्यास बॉम्बस्फोट घडवून गडकरींना ठार मारण्याची धमकी दिली होती। धक्कादायक बाब म्हणजे जयेशने आपल्या गर्लफ्रेंड मंजुळा आनंदप्पाच्या मदतीने गडकरींच्या कार्यालयाचा मोबाईल नंबर मिळवला। पुढे 15 मार्च 2023 ला तिने तो नंबर जयेशला दिला आणि 21 मार्चला जयेशने गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन केला। न्यायालयात मंजुळाने दिलेल्या साक्षीत हा संपूर्ण प्लॅन उघड झाला। मंजुळाने सांगितल्याप्रमाणे जयेशने तिला लग्नाचे आमिष दाखवून या प्रकरणात ओढलं होतं। सध्याच्या घडीला जयेश पुजारी हा कुख्यात गुन्हेगार असून तो बेळगावच्या जेलमध्ये बंद आहे, तरीही त्याने बाहेर संपर्क ठेवून हा प्रकार केला। पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर चौकशीत आणखीन गंभीर तपशील समोर आले। आता याच जयेश पुजारीची जिहादी कनेक्शन समोर आले, ज्या संदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश पालवे यांनी नागपूर सत्र न्यायालयात पत्र लिहून माहिती दिली आहे। तुम्हाला सांगते, नागपूर पोलिसांच्या तपासात जयेश पुजारीचे लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे संकेत मिळाले। त्याच मुख्य कनेक्शन होतं ते अफसर पाशा या दहशतवादी गुन्हेगाराशी, जो बंगळुरू टेरर केसचा आरोपी आणि लष्कर ए तोयबाचा रिक्रुटर म्हणून ओळखला जातो। अफसर पाशा हा जेलमध्ये असतानाही जयेशला मार्गदर्शन करत होता असा दावा पोलिसांनी केलाय। NIA म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनेही या प्रकरणात तपास सुरू केला होता आणि जयेश पुजारीला शकीर अहमद या नावानेही ओळखलं जातं। त्याचे इस्लामिक टेरर ऑर्गनायझेशन्सशी लिंक्स तपासले गेले। चौकशीत आणखीन धक्कादायक माहिती समोर आली, ती म्हणजे जयेश पुजारी फक्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनाच नव्हे तर कर्नाटकातील काही नेत्यांच्या हत्येच्या प्लॅनिंग मध्येही सहभागी होता। जेलमधूनच त्याने गुंडांना आर्थिक मदत करून हत्येचे षडयंत्र रचल्याचं उघड झालंय। दरम्यान 2026 मध्ये न्यायालयात मंजुळाने दिलेल्या साक्षीने हे प्रकरण पुन्हा ताजं झालंय। सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश पालवे यांनी कोर्टात हे तपशील सादर केले, ज्यात जयेशचा प्लॅन जेलमधूनच रचला गेल्याचं स्पष्ट झालंय। आता मुद्दा असा आहे, हा प्रकार फक्त एका मंत्री व्यक्तीला धमकी देण्याचा नाहीये, तर राजकीय नेत्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित करतो। नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्तरावर विकास कामांसाठी ओळखले जातात आणि त्यांना धमकी देणं हे फक्त खंडणीचं प्रकरण नसून कदाचित राजकीय सूड असू शकतं असं म्हटलं जातं। आणि एवढंच नाही तर काही माध्यमांमध्ये भाजप नेते आणि संघ परिवाराशी संबंधित असल्याने काही रिपोर्ट्समध्ये जयेशचा संघावरील राग असल्याचा उल्लेखही करण्यात आला। पण मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे जेल सुरक्षेचा। स्पष्टच बोलायचं झालं तर जेलमध्ये बसूनही असे प्लॅन रचणं हे सिस्टम मधील कमकुवतपणा दाखवतं। एकंदरीत हे प्रकरण आता फक्त गुन्हेगारी नाही तर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा बनलाय। तुम्ही या प्रकरणाकडे कसं पाहताय, तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।